पंडित आहे. तो ब्राह्मण कोण? तर रावण. बघा, ब्रह्माने नाव सुचवलं रावणाचं, आणि रावणाला महादेवांच्या घराची वास्तुशांती करायला पाचारण करण्यात आलं. रावण कपटी किती माहिती आपल्याला, पण रावणाने एवढी पूजा सुंदर केली, एवढं वास्तुशांती सुंदर केली, एवढे सुंदर केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाल्यानंतर आता दक्षिण द्यायला पाहिजे ना ब्राह्मणाला. फार मोठा इतिहास आहे, मी थोडक्यात सांगायला. आणि उपासना मोठी असल्यानंतर तपस्या एवढी मोठी होती रावणाची, त्या उत्कृष्ट असा होम विधी केला. महादेव पार्वती माता प्रसन्न झाल्या, पार्वती मातेला आनंद झाला. आता वास्तुशांती झाली, सोन्याच्या घरामध्ये मला राहायला मिळणार असं आनंदित पार्वती माता झाल्या होत्या. नवीन नवरीला माहित असतं ना, सोन्याचं घर आता नवऱ्याचं म्हटल्यानंतर, कारण ही पहिलंच भोळा साम, स्मशानात वैराग्य, सगळे अशी अवस्था. आणि रावणाला विचारलं पुन्हा, तुम्हाला दक्षिणा काय पाहिजे? रावण म्हटले, तुम्ही साक्षात महादेव, तुम्हाला काय दक्षिण देणार? तुम्ही काय द्यास ते द्यावं, आणि द्यायचं असेल तुम्हाला, नाही तरी पण मागा, तुम्हाला मागेल ती दक्षिण मी द्यायला तयार आहे. मग एक काम करा, रावण म्हटला, आता हे लंका कुबेराची, म्हणजे घर कुबेराचं, हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आता वास्तुशांती तुम्ही केली म्हणजे घर तुमचं झालं, लंका तुमची झाली. आता एक काम करा की मला लंका खूप आवडली, लंका मला द्या ना. बघा रावण किती कपटी होता. महादेव प्रसन्न झाले, तथास्तु म्हटलंय, घे तुला लंका अर्पण. आणि कपटानं रावणानं महादेवांना मिळाली लंका स्वतःकडे घेतली. लंकेचा राजा रावण म्हणला. म्हणजे महादेव एवढे भोळे होते, एवढे भोळे होते, फार भोळे, फार भोळे. आणि म्हणून रावणाला लंका देऊन टाकली. राव तुझं रामायण कसं तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून त्या काळापासून आलेला हा आमचा भोळा साप, भोळा महादेव, हा आज सगळ्यात भोळा तो भोळाच आहे. आणि मग चक्रवर्ती कसा आहे? तर चक्रवर्ती असा आहे, ब्रह्मा आणि विष्णू ह्यांचं एकदा भांडण झालं, दोघांचा वाद झाला की ब्रह्मा म्हणे मी जनतेची किंवा या विश्वाची उत्पत्ती मी करतोय म्हणून मी श्रेष्ठ आहे. भगवान विष्णू म्हणले की तुम्ही नाही, मी या जगाचं पालनपोषण करतोय म्हणून मी श्रेष्ठ आहे. आणि दोघांचा वाद विकोपाला गेला. आता मग विष्णूजी तसे नम्र होते, पण महादेव शांत ध्यानास बसले होते. आता वाद मिटवायचा कोणी? तर ब्रह्माने विष्णू पुन्हा गेले महादेवाकडे, आणि महादेवाला म्हटले की आता ही मिटवायचं कसं? हे म्हणते हे श्रेष्ठ आहे, ते म्हणते ते श्रेष्ठ आहे, मिटवायचं कसं ही बाब? मग महादेव म्हटले ठीक आहे, तुम्ही दोघेही श्रेष्ठ तसंच राहा. पण ब्रह्मदेवाला थोडासा अहंकार होता की मी उत्पत्ती करतोय म्हणून हे पालनपोषण करतोय, आणि हे पालनपोषण करतोय म्हणून हा संहार करतोय. मी जर उत्पत्तीच नाही केली तर काय करणार दोघं जण? ब्रह्माला थोडासा अहंकार होता, आणि म्हणून त्या अहंकारापोटी ते असं अहंकार फुटलेले ब्रह्मदेव नाही म्हटले मिटवा महादेव, तुम्ही काय करायचं बघा. मग महादेव म्हटले ठीक आहे बघूया. मग महादेव म्हटले ह्या विश्वाची उत्पत्ती तुम्ही केलं म्हणताय काय? मग माझी उत्पत्ती कधी आहे हे जरा तुम्ही सांगा. कोण म्हटलं? महादेव म्हटले. आणि जे महादेवाने पुन्हा अंतःकरणातून जी साधना लावली, असं म्हणतात असा एक स्तंभ उभा केला, असा स्तंभ वरती गेला गेला गेला, वरती कुठे गेला अंत लागला नाही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की उत्पत्ती माझी कुठं आहे वरून तेवढी बघून या. आणि मग ब्रह्मदेव म्हणे वरती वरती निघाले, वरती निघाले निघाले निघाले, त्यांना काय अंत लागेना, त्या स्तंभाचा काय अंत लागेना. भगवान शिवाचा स्तंभ तो. वरती निघाले निघाले निघाले, वाटेत पुन्हा शिवगर भेटले. शिवगरांना विचारलं की अजून किती पुढं आहे? ते शिवगर म्हटले असे अनेक ब्रह्मदेव वर गेल्यात, ते अजून काय खाली आलेलं नाही, तुम्ही आता इथं आलाय. ब्रह्मदेव पुन्हा घाबरले, आता काय आपल्या वर जाणं शक्य होणार नाही म्हटले. आता काय करूया म्हटले. तिथे एक गाय होती, गाय. त्या गायीला विचारलं की हे शिवाचं कुठपर्यंत आहे उत्पत्ती, वर कुठपर्यंत आहे अजून, तू बघितलेस का? अर्थात गायीनं काय केलं, तोंडानं होय म्हटली, शेपटीनं नाही म्हटली. बघा, तोंडानं होय म्हटली, शेपटीनं नाही म्हटली. आज गायीला त्या काळात शिवाने शाप दिलेला आहे. पण गायीची उपासना करत असताना, गायीचं पूजन करत असताना शक्यतो दर्शन तोंडाकडे घेत नाहीत, शेपटीकडून दर्शन घेतात. कारण गाय खोटं बोलली ब्रह्मदेवासोबत, आणि शिवाने सांगितलं खोटं सांगितलं तू, देवाने खोटं बोललीस म्हणजे गायीला शाप आहे. म्हणून त्या ठिकाणी गायीला सांगता आलं नाही, शिवना सांगता आलं नाही ही कुठपर्यंत उत्पत्ती आहे अजून काही सांगता आलं नाही. ब्रह्मदेव त्या ठिकाणी हरले.
आणि म्हटलं मी बघितलंय तुमची उत्पत्ती, मला सांगितलंय. आणि ब्रह्मदेव खोटं म्हणून खाली आले आणि शिवाला सांगितलं की मी बघितलंय, मला अंत कळलेला आहे तुमचा. शिवाला माहित होतं हे खोटं बोलले. त्या काळामध्ये भगवान शिवानी ब्रह्मदेवाला सुद्धा शाप दिला असं म्हणतात, ह्या पृथ्वी तलावर तुझं कुठेही मंदिर असणार नाही. आहे का कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर? चुकून अपवादात्मक कुणी आता केला असेल तरच, नाही. इतिहासामध्ये पुराणामध्ये आपल्या ब्रह्मदेवाचं मंदिर आजही कुठं सापडणार? विष्णूचे मंदिर आहेत, अनेक अवताराचे मंदिर आहेत, भगवान शिवाचे मंदिर आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर सापडणार नाही पृथ्वीवरती. आणि म्हणून ह्या शिवाची उपासना करत असताना पुन्हा भगवान शिवानी विष्णू आणि ब्रह्मदेव शरण आले भगवान शिवांना, महादेवांना, की तुमचं रूप आता हे कमी करा, आम्हाला याचा अंत लागत नाही. आणि मग भगवान शिवानी काय केलं, 2 स्तंभ भगवान शिवानी प्रकट केला होता, तो प्रकट करत हळूहळू हळूहळू हळू खाली आणला, पृथ्वी तलावरती खाली आणला, खाली आणला, खाली आणला, तो दाबला गेला आणि शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान महादेव प्रकट झाले. तो दिवस शिवरात्रीचा होता आणि त्यापासून महाशिवरात्र ही पर्वणी सुरू झाली. म्हणून अभंगाचं पहिलं चरण